ती हरवल्याची तक्रार त्यानं पोलिसात दिली होती। इथं तिच्या कुटुंबियांनी सुरत गाठलं। त्यानंतर तोही कुठेतरी निघून गेला। दरम्यान इथे पोलिसांना त्याच्या जुन्या घरात एक बॉक्स मिळाला। दुर्गंधी येणाऱ्या त्या बॉक्समध्ये सुकं सिमेंट टाकलं होतं। तो तिचाच मृतदेह होता, जी घरीच परतली नाही म्हणून त्यानं तक्रार दिली होती। इथे त्याच्या लहान मुलाच्या हातात घरात त्यानं लिहून ठेवलेली एक चिठ्ठी लागली। तो कुठे आहे कोणालाच माहित नाही। चिठ्ठीनं मात्र मोठा गुन्हा समोर आला होता। सुरत बॉक्स मर्डर केसची मिस्ट्री आता पोलीस सोडवतायत। साधारण मागच्या आठवड्यात सुरतच्या गोददारा पोलीस स्टेशनमध्ये 40 वर्षांच्या विशाल साळवीने तक्रार दाखल केली। त्याची 39 वर्षांची पत्नी शिल्पा साळवी हरवली आहे असं त्यानं तक्रारीत म्हटलं होतं। तक्रार दाखल करताना 4 दिवसांपूर्वीच पत्नी हरवल्याचं विशालनं त्याच्या तक्रारीत म्हटलं होतं। डायटिशियन असलेली शिल्पा हॉस्पिटलमध्ये गेली होती आणि त्यानंतर ती घरी परत आलीच नाही अशी तक्रार विशालनं पोलिसांकडे केली। शिल्पा आणि विशालचं 2010 मध्ये लग्न झालं होतं। त्यांना 13 वर्षांचा एक मुलगा आहे। शिल्पा ही सुरत महापालिकेच्या माध्यमातून चालणाऱ्या सुरत मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन रिसर्चमध्ये काम करत होती। काही दिवसांपूर्वीच तिनं तिचं स्वतःचं क्लिनिक सुद्धा सुरू केलंय। विशाल हिऱ्यांच्या पॉलिशिंगचं काम करायचा। मागच्या काही वर्षांपासून त्याला कुठलीही नोकरी नव्हती किंवा त्याच्या हाती काही काम नव्हतं। विशालने दिलेल्या तक्रारीवर शिल्पाच्या वडिलांचा विश्वास नव्हता, कारण 21 एप्रिलला जेव्हा त्यांनी शिल्पाला फोन केला तेव्हा शिल्पाचा फोन स्विच ऑफ आल्यानं त्यांची काळजी वाढली। म्हणूनच मग त्यांनी विशालला फोन केला होता। तेव्हा विशालने त्यांना सांगितलं की शिल्पाला त्याने हॉस्पिटलमध्ये सोडलं आणि त्यानंतर ती काही परत घरी आली नाही। इथं पोलिसांचा तपास सुरू असताना अचानक विशाल गायब झाला। शिल्पा आणि विशाल दोघेही गायब असल्यानं आता शिल्पा मिसिंग केसमधली मिस्ट्री वाढली होती। पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हतं, पण तेव्हाच एक वेगळी घटना घडली। विशाल गायब झाल्यानंतर त्याच्या 13 वर्षाच्या मुलाला त्यांच्याच घरात एक चिठ्ठी सापडली होती। त्या चिठ्ठीबद्दल विशाल आणि शिल्पाच्या मुलानं त्यांच्या नातेवाईकांना सांगितलं। नातेवाईकांनी त्या चिठ्ठीबद्दल पोलिसांना सांगितलं। त्या चिठ्ठीतनं आता पोलिसांना शिल्पाचा शोध लागला होता। चिठ्ठीत एका ठिकाणाचं नाव होतं। सुरतमधल्या सलाबतपुरा इथं पोलिसांची टीम तेव्हा पोहोचली। वस्तीचंच ठिकाण होतं। पोलीस एक खिळखिळा जिना चढून बरेच दिवस बंद असलेल्या एका खोलीत पोहोचले। त्या खोलीच्या आसपास बरीच दुर्गंधी येत होती। ती खोली कोणाच्या वापरात नव्हती, त्यामुळे कदाचित तिथं काही प्राणी वगैरे मेला असावा असं पोलिसांना सुरुवातीला वाटलं। पूर्वी शिल्पा आणि विशाल तिथेच राहत होते, मात्र आता ती खोली अनेक वर्षांपासून बंद होती। पोलिसांना दुर्गंधीमुळे त्या खोलीत वावरणं सुद्धा त्रासाचं वाटत होतं। पण चिठ्ठीत लिहिल्यानुसार त्या खोलीत एक जुना लाकडी बॉक्स होता। तो बॉक्स आता पोलिसांनी उघडला। त्या बॉक्सवर आणि बॉक्सच्या आसपास कोरडं सिमेंट पडलेलं होतं। पोलिसांनी जेव्हा बॉक्स उघडला तेव्हा सिमेंटमध्ये होता शिल्पाचा मृतदेह, जो फुगला होता आणि मृतदेह कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली होती। त्यामुळेच दुर्गंधी येत होती। सडणाऱ्या शरीरातनं दुर्गंधी बाहेर येऊ नये यासाठी त्यावर कोरडं सिमेंट घातलं असावं असा अंदाज पोलिसांचा आहे। पोलिसांनी शिल्पाचा मृतदेह ताब्यात घेऊन आता पोस्टमॉर्टमसाठी पाठवलाय। पोलिसांच्या अंदाजानुसार तो मृतदेह सिमेंटमध्ये ठेवण्याच्या सुमारे 4 ते 5 दिवस आधीचा आहे। म्हणजे शिल्पाला 4 ते 5 दिवस आधी मारलं आणि त्यानंतर तिथं त्या सिमेंटमध्ये गाडून ठेवलं। मृतदेह सडल्यावर दुर्गंधी येऊ नये म्हणून सिमेंट आणि फोमचं असं वेगळं मिश्रण तयार करून त्यावर घालण्यात आलं। ते सगळं मिश्रण हे लाकडी बॉक्समध्ये आणि त्यात शिल्पाचा मृतदेह अशा अवस्थेमध्ये तो मृतदेह पोलिसांना तिथं आढळला होता। पोलिसांनी त्या संपूर्ण घरातनं इतर काही पुरावे मिळवण्याचा प्रयत्न केलाय। सुरुवातीला शिल्पा साळवी मिसिंग केस आता शिल्पाच्या खुनाची केस म्हणून दाखल करण्यात आलेली आहे। शिल्पाचे वडील प्रदीप कोस्ता यांच्या तक्रारीवरनं विशालच्या विरोधामध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला गेलाय। त्यासाठी मोठा पुरावाच पोलिसांच्या हातात आहे, ते म्हणजे विशालनं लिहिलेली चिठ्ठी। होय, जी चिठ्ठी शिल्पा आणि विशालच्या मुलानं त्यांच्या नातेवाईकांना आणि नातेवाईकांच्या माध्यमातून पोलिसांना दिली होती, ती चिठ्ठी विशालनंच लिहिली होती। त्या चिठ्ठीच्या आधारेच पोलिसांना शिल्पाच्या मृतदेहाचा शोध लागला होता। तिचा खून करणाऱ्या तिच्या पतीनं विशालनं त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली होती त्या चिठ्ठीत। विशालने त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, मी गुन्हा केलाय। माझ्या पत्नीचा शिल्पाचा मृतदेह सलाबतपुराच्या आमच्या वडिलोपार्जित घरात ठेवलाय। लग्नानंतरचे सुरुवातीचे काही दिवस छान होते। लग्नाच्या 3 वर्षांनंतर माझ्या पत्नीचं वर्तन बदललं। त्यानंतरपासून आमच्या पती पत्नीच्या नात्यात संशय वाढत राहिला। तरीही अनेक वर्ष मी धीरानं घेतलं, मात्र आता माझा बाण सुटला आणि मी एक गुन्हा केला। मी केलेल्या गुन्ह्याला मी एकटा जबाबदार आहे।
मी केलेल्या या गुन्ह्याची माझ्या व्यतिरिक्त इतर कुणालाही माहिती नव्हती आणि नाही. या गुन्ह्यात जे काही केलंय ते मी एकट्यानंच केलंय. 20 एप्रिलला मी जो गुन्हा केलाय त्याचा पुरावा सहारा दरवाजा, लाकडी बिल्डिंग, कागज की चाल इथल्या माझ्या वडिलोपार्जित जुन्या घरात तुम्हाला मिळेल. माझी पत्नी शिल्पा त्या घरात आहे. मी त्या केलेल्या गुन्ह्याची जबाबदारी घेतो. शिल्पाचे वडील आणि शेजारच्यांकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार विशाल आणि शिल्पामध्ये नेहमीच भांडणं व्हायची. विशाल शिल्पावर संशय घ्यायचा. शिल्पाच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार जेव्हा विशालनं त्यांना सांगितलं की हॉस्पिटलला गेलेली शिल्पा परत आलेली नाही, तेव्हाच त्यांना संशय आला आणि म्हणून ते सुरतला आले होते. विशाल आणि शिल्पाची इतकी भांडणं व्हायची की अनेकदा शिल्पाच्या वडिलांना त्यासाठी मध्यस्थी करावी लागायची. ही बाब सुद्धा शिल्पाच्या वडिलांनी पोलिसांकडे कबूल केली आहे. शिल्पा आणि विशालच्या मुलानं जी चिठ्ठी पोलिसांना दिली होती त्यातनंच विशालनं आपल्या पत्नीची हत्या केल्याची माहिती समोर आली. पोलीस विशालनं शिल्पाला कसं मारलं याचा तपास करतायत. पोस्टमॉर्टेममधून त्याचं उत्तर मिळण्याची शक्यता आहे. पण विशाल सध्या कुठे आहे याचा शोध लागणं गरजेचं आहे. विशाल चिठ्ठी लिहून कुठे गायब झाला की त्यानं त्याच्या जीवाचं काही बरं वाईट केलंय याचा उलगडा त्यानंतरच होईल. पण पती पत्नीच्या नात्यात संशय निर्माण झाल्यानं इतकं टोकाचं पाऊल उचलणं ही विशालची चूकच होती. संशय होता तर पत्नीशी बोलून तो दूरही करता आला असता किंवा काही इतर मार्ग काढता आला असता. चारित्र्याच्या संशयावरनं एखाद्याचा जीव घेणं याला प्रेम नाही म्हणणार, तसंच त्याला नातही नाही म्हणता येणार असं मला वाटतं. कोणाही व्यक्तीवर आपला अधिकार नसतो. कायदाही सांगतो पत्नी किंवा पतीला जर का काही वेगळा मार्ग स्वीकारायचा असेल, कोणा इतरांसोबत राहायचं असेल तर त्यासाठी कायदेशीर मार्ग आहेत. कायदाच हातात घेऊन एखाद्याचा जीव संपवणं योग्य नाहीच. सुरतमधल्या या मिस्ट्री बॉक्सची केस पोलीस सोडवतील, पण संशयाच्या गाठी कुठे कशा अडकल्या आहेत याचा उलगडा कोण करणार?